मी माझे 2 वर्ष वाया घातले. मला आज प्रश्न पडतो, का घातले वाया मी? एवढे महत्वाचे होते, मी एवढं काही ठरवलेलं होतं, पण गेले वाया माझ्याकडून. आणि का घातले मी वाया 2 वर्ष? का घातले? आता मी काय करू पुढं? म्हणून या 2 वर्षाच्याच गुंत्यामध्ये मी गुंतून बसलेले होते. आणि तसंच तुमचंही काहीतरी असेल. बट नाव आय एम ओके अँड आय एम डन विथ इट. बिकॉज एक्सेप्ट केलंय मी. ते 2 वर्ष गेले, पण जे 2 वर्ष गेलेत त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा पुढच्या 2 वर्षानंतर, येणाऱ्या 2 वर्षानंतर मला काय मागे वळून पाहायचंय, तर तेव्हा मला काय वाटावं, तेव्हा मला पश्चातापच करायचा आहे का? तर गेलेल्या 2 वर्षांना मी कदाचित पश्चातापच करत होते. कालचा दिवस वाया गेला म्हणून आज पश्चाताप, आजचा गेला उद्या पश्चाताप, उद्याचा गेला त्याच्यामुळे परवा पश्चाताप, असंच करत करत कदाचित माझे हे दिवस गेले. सो यामुळे मला वाटतं की जे कालचा दिवस गेलाय त्यामुळे कालच्या दिवसाचा इम्पॅक्ट आजवर पडलाय. आज आपल्याला काय वाटतंय ते कालच्यामुळे वाटतंय, पण उद्या आपल्याला काय वाटायला पाहिजे हा निर्णय आपला आहे. सो जर आजचा दिवस आपण चांगला घातला तर उद्या आपला पश्चाताप नाही होणार, आणि पश्चातापाचं गोलचक्र फिरतच राहणार आहे. सो जर त्याच्यातून बाहेर निघायचं असेल तर त्याला तोडावं लागल. कारण जो वेळ गेलाय, जी स्वप्न तुटलीत, जी माणसं सुटलीत, ते होऊन गेलंय. मी त्याच्यावर एक लिहिलं की जे गेलंय ते जाऊ द्या, जे आहे त्याला सांभाळा, आणि जे करायचंय त्यावर लक्ष द्या. सो जे गेली, वेळ गेली, स्वप्न तुटलीयत, माणसं तुटलीयत, गेलीयत, पण काल झालेल्या गोष्टींमुळे आज पश्चाताप होतोय. तर आजचा वेळ वाया गेल्यामुळे उद्या आपल्याला पश्चाताप करायचा आहे का, हा आपला निर्णय आहे. हा आपलाच निर्णय आहे की जो 3 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 1 वर्ष जे गेलंय ते गेलंय. आताचा काळ ज्या गोष्टीसाठी आहे त्या गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे, ते महत्वाचं आहे. कारण आता मी जर 2 वर्ष हे रॅन्डमली माझ्या डोक्यात क्लिक होतं, रॅन्डमली आय थिंक अ लॉट. सो विचार करत करत ते क्लिक होतं, आणि मी त्या गोष्टीला स्वतःमध्ये व्हॉट इज सेम काय म्हणून स्वतःमध्ये ते मी करून घेते बदल, की हे आहे असं एक्सेप्ट करून घेते, त्यानुसार चालते. सो रॅन्डमली क्लिक झालं की ते 2 वर्ष गेलेत, पण येणाऱ्या 2 वर्षानंतर मला तोच पश्चाताप करायचा आहे का? आता ज्या गोष्टीची वेळ आहे मी ते केलं पाहिजे. कारण नंतर 2 वर्षाबद्दल मला हे नको व्हायला पाहिजे की होते यार माझ्याकडून, वेळ होता, मी केलं पाहिजे होतं. ऍक्च्युली मुलांसाठी काही झालं ना तरी मुलांना आयुष्यात कमवावंच लागतं. काही म्हणलं तरी कमवावं लागतं. नाही कमवलं तर त्यांच्या माहिती मुलं सांगू शकतात, फील करू शकतात की काय फिलिंग असते ती जेव्हा आपण नाही कमवत. सो काही झालं तरी त्यांना कमवावंच लागतं. मग जे स्वप्न तुटून गेले सोडून द्या ना. एखादी आपल्याला नोकरी लावायची होती, त्या नोकरीचा काळ निघून गेला, आपण ते नाही करू शकलो, कालचा द्या सोडून. पण आपल्याला पैसा कमवायचा आहे, आपल्याला करावंच लागेल. कारण नोकरीचा काळ गेला. आज व्यवसाय करायचा ऑप्शन आपल्याकडे आहे. मग त्या व्यवसायावर फोकस करा, त्याला वाढवा, सक्सेसफुल व्हा. सो असं असायला पाहिजे, कारण काल घेऊन नाही चालणार. मी परत हेच म्हणते, मला परत गोष्टी जुळवायची खरंच खूप सवय. मी यावर पण काम करणार आहे, पण सध्या हेच तुम्हाला ऐकावं लागेल की गेला तो काळ गेला आहे, त्याला सांभाळा. येणारा, कारण उद्या पश्चाताप करायचा आहे का नाही हे तुमच्यावर आहे. आज पश्चाताप होतोय काल ज्या गोष्टी केल्या त्यामुळं, पण उद्या पश्चाताप होता कामा नये. म्हणून द्या सोडून, आणि आज ज्या गोष्टीचा वेळ आहे त्या गोष्टीवर फोकस करा. दॅट्स इट. बाय बाय.